साहित्य मिळवण्यासाठी कामगार महिलांची मोठी गर्दी झाली आहे। इमारत बांधकाम कामगार कल्याण वाचवा समितीनं प्रत्येक कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य भांडी मिळतात, ती मिळवण्यासाठी नोंदणी आणि केवायसी करण्यासाठी पहाटेपासूनच महिला मोठ्या संख्येने रांगा लावून आहेत। मंत्री अतुल सावे यांच्या वतीनं कामगार आणि गरीब महिलांना भांडी कुंडी आणि संसारोपयोगी साहित्य मिळावं यासाठी नोंदणी सुरू आहे आणि या नोंदणीसाठी पहाटेपासून महिलांनी इथे गर्दी केली आणि प्रचंड गोंधळ या ठिकाणी उडालेला दिसतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, काय हा सगळा नेमका प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, पण पोलीस प्रशासनाचं इथे लक्ष नाही आहे का? सुवर्ण कामगार कल्याण विभागाच्या वतीनं बांधकाम आणि इतर कामगार कल्याणच्या वतीनं त्या कामगारांना संसारोपयोगी साहित्य किट दिले जाते, ज्यामध्ये भांडी आहेत आणि इतर संसारासाठी साहित्य आहे। ते साहित्य देण्यासाठी ह्या सगळ्या नोंदणीची रांग आहे। पहाटेपासून या सगळ्या गरीब कामगार महिला या रांगेमध्ये आहेत। जवळपास अर्धा किलोमीटर अंतराहून अधिक ही रांग आहे आणि प्रत्येक महिला आता इथे वाद घालतायत की आमचा नंबर अगोदर होता, तो नंतर का आला। आणि अशाच पद्धतीनं या सगळ्या महिला लहान लहान लेकरं सोबत घेऊन घरून पहाटे इथे येऊन थांबलेल्या आहेत। एक तर कामगार कल्याण विभागाच्या वतीनं प्रत्येक महिला कामगारांना भांडी कुंडी दिली जाते, त्याची किंमत जवळपास 40 ते 50 हजार रुपये आहे आणि ती मोफत दिली जाते। त्यासाठी सुरुवातीला नोंदणी करावी लागते। नोंदणी केल्यानंतर त्याची केवायसी होते आणि केवायसी झाल्यानंतर त्या भांडी कुंडीचं म्हणजे वाटप केलं जातं। अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या वतीनं यांची केवळ आता सध्या केवायसी आणि नोंदणी केली जाते आणि त्यांना प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन ही भांडी कुंडी दिली जाणार आहे। पण आज सकाळपासूनच 15,000हून अधिक महिला या रांगेमध्ये उभ्या आहेत आणि त्यामुळे इथं मोठा बोजवारा उडालेला आहे। कर्मचारी संख्या त्याचबरोबर कार्यकर्त्यांची संख्या खूप कमी आहे आणि सोबतच काही वेळापूर्वी इथं लाईट गेलेली आहे। कामगार कल्याण विभागाचे कर्मचारी तिथं नोंदणी करतायत, केवायसी करतायत, मात्र ती यंत्रणा अपुरी आहे आणि महिलांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे। त्यामुळे महिला अनेक वाद घालतायत। संख्या अधुरी आहे हे स्पष्ट दिसतंय। मोठा गोंधळ त्यामुळे इथे उडालेला आहे, कुठलंही नियोजन करण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर या दृश्यांवरूनच लक्षात येतंय हजारो महिलांची गर्दी आणि कर्मचारी मात्र अगदी बोटावर मोजण्या इतकी।